तर कुडू संघाने जर आपला प्रतिनिधी पाठवला तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी लागेल. लक्षात घ्या, आपला 12 खेळी इथे आलेला नाही आहे. तेव्हा आपण या नियमांचं पालन, काटेकोरपणे नियमांचं पालन केलं पाहिजे. आपण काही गोष्टी विसरतो. तर डॅशिंग बंटी यांनी पुन्हा एकदा बक्षीस लावलं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी या अंतिम सामन्यामध्ये, की षटकाराचं रूपांतर झेलात करा. प्रेक्षकांना फक्त हे बक्षीस असेल आणि 200 रुपये कमवा. आणि हॅट्रिक जर केली तर बंटी पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं रोख पारितोषिक. पण हॅट्रिक कशाची? चौकाराची, षटकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक, अशा तिन्ही हॅट्रिकसाठी मात्र प्रत्येकी जे असेल ते हॅट्रिकसाठी 500 रुपये. आणि पहिल्या चेंडूवर एका जबरदस्त दे देण्यानं सुरुवात. चेंडू थोडंसं हवे ते, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले त्यांचे झाले होते, एफर्ट चांगले लावले होते, परंतु चेंडू नेम अगदी त्यांना गुंगार आणि चेंडू सर्व सीमे पलीकडे षटकार. कारण चेंडू हातातून चालला डायरेक्ट थेट सीमेरेषे पलीकडे गेला, त्यामुळे हा षटकार ठरला तो सामन्यातून. आणि 6 धावांनी सुरुवात झाली. तिथे यतीश पाटील यांची संघाकरता मात्र देखील 6 धावा. यतीश यांचा आजचा दिवसभराचा खूप चांगला पण खेळ पाहिला असेल. प्रत्येक सामन्यात चांगली खेळी त्यांनी केली, उभारली आहे. आणि आता मात्र एक चांगली सुरुवात करताना षटकातला पुढचा चेंडू, यावेळेस मात्र उलटा पुलटा खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात चेंडू मात्र त्यांना चकमा देते गेल्या एसटी मागे. आणि निश्चितच कमबॅक मिळवतात थोडंसं गोलंदाज भली. पहिल्या चेंडूवर षटकारला पुढच्या चेंडूवर नियंत्रण टाकलं आणि एका चांगल्या चेंडूची समाप्ती ते करतायत गोलंदाज. 2 चेंडू संपले गेले. पुढचा चेंडू टप्पा मात्र अगदी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ठेवला होता. पुन्हा एकदा फलंदाज ललचवण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा फसवला गेला. कारण मागच्या सामन्याचा पण जर विचार केला तर अशा प्रकारे रिव्हर्स स्वीपचे चांगले फटके मारले ते यतीश पाटील यांनी. परंतु या सामन्यातून चांगली गोली सध्या आपण करतो, दर्जेदार नमुना पाहायला मिळतो गोलंदाजांचा. अगदी त्यांना माहिती आहे हा फलंदाज कशाप्रकारे खेळतो. त्यांच्या विरोधात मात्र गोलंदाजी करत असताना लगातार 2 चेंडू डॉट झाल्यानंतर षटकात 3 चेंडूचा खेळ संपतोय. आणि संघाची धावसंख्या पाहिली तर बिनबाद 6. तर निखिल या षटकातून चौथा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील यतीश पाटील, सतीश आणि यतीश अशी जोडी आपण पाहतोय सध्या. यावेळेस मात्र करारी ज्या जबाब मिळते, यावेळेस चेंडू थोडंसं जास्त उंच गेला आहे आणि लांबी बघूयात किती असेल. परंतु लांबी असताना चेंडूवर डीपला झेल लागला आणि यतीश पुन्हा एकदा संघाची निराशा करतात. मागच्या सामन्यात देखील ते लवकर बाद झाले होते, तरी देखील संघाचा डाव चांगला सावरला निखिल यांनी. त्यानंतर आकाश यांनी. परंतु आता मात्र पहिला फलंदाज माघारी परततोय तो या सामन्यातून. आणि एक चांगला षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं होतं की एक चांगली इनिंग साकारतील, परंतु फटकेच्या नादात ते इथे बाद झालेत आणि संघाला हा पहिला मात्र नुकसान सहन करावं लागतंय. तर चांगली विकेट मिळवली आहे ती निखिल यांनी. विकेट मिळवताना चांगली गोलंदाजी केली आहे. मी अशी उल्लेख केला की पहिला चेंडू त्यांचा अपवाद सोडला तर खूप चांगला मारा केला आहे तो षटकामधून आणि अखेर सफलता आली. तर अगदी चिखलेगावरून पण पाहतोय सागरजी पाटील साहेब इथे उपस्थित झाले आहेत. त्यांच्या सोबतीला अगदी प्रशांत पाटील सर देखील उपस्थित झाले आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक विचार मंचावर स्थानापन्न व्हा. नक्कीच आपल्या स्पर्धेतून हार्दिक असं स्वागत. भगवा कर्नाटकमध्ये आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक असं स्वागत, सुस्वागत आणि सुस्वागतम. तर पहिला फलंदाज माघारी परतल्यानंतर आता जबाबदारी येते आकाश यांच्यावर हा संघाचा डाव सावरण्याची. कारण एका बाजूला आपण बघतोय सतीश त्यांना साथ देतील. जे आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानात आहेत आणि यतीश बाद झाल्यानंतर संघाची स्थिती आपण जर पाहिली तर 1-6. तर बघा आलेल्या पाहुण्यांनी इथे बक्षीस लावले सागर आणि मनीष सरांनी की कुठल्याही फलंदाजाने जर लगातार 3 षटकार ठोकले तर 111 रुपये हे रोख पारितोषिक दिलं येईल षटकारांच्या हॅट्रिकसाठी. लगेच आलेल्या पाहुण्यांनी बक्षीस लावले आणि बघा किती अतिशय चांगला मात्र इथे प्रयत्न केला होता. अतिशय एफर्ट चांगले लावले आहेत म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल. अगदी फिल्डिंग अतिशय दर्जेदार पाहायला मिळते ती इथे साईराज कुडू संघाकडून. अगदी युवा खेळाडू आहेत परंतु खूप चिवट खेळू मी म्हणेन. अतिशय अगदी जीवाच्या आकांताने मात्र अगदी फिल्डिंग करतात. एफर्ट खूप चांगले मिळणार. अशाच प्रकारच्या दर्जेदार फिल्डिंग ही संघाला बऱ्याच सामने जिंकण्यासाठी सहाय्य करते. तर कौतुक हे व्हायलाच हवा. षटकातील पुढचा चेंडू सतीश यांचा एक चांगला फटका असलेला 1 डोक्यावर मात्र चेंडूने सरळ उडी घेतली आणि चेंडू घेऊन गेला तो सीमा पार होताना चौकार. चांगली ताकदवर फटका पाहिला लागतो. मनगटाचा पूर्ण वापर करताना अगदी चांगल्यापैकी चेंडूला फटकवलं गेला आणि त्यामुळे चौकाराचा हा फायदा मिळाला संघाला. या 4 धावा वाढत असताना धावसंख्या पोहोचली ती 11वर. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला गेला.
पहिलं षटक आपण पाहतोय संपलं गेलंय. या पहिल्या षटकात एक गडी बाद होताना 11 धावाशी धावसंख्या. 3 षटकाचा सामना असल्यामुळे अजूनही 2 षटकाचा जे खेळ बाकी आहे. तर आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे देत होतो. की इनिंगमध्ये आपण एक षटक पाहिलेलं संपलेला आणि त्यामुळेच आता इथे सुशांत पाटील सर विनंती आहे की आपण मंचावर या आणि आपले जे प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. कल्पेशजी पाटील सर इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मात्र सुशांतजी पाटील सरांना नक्कीच ते त्यांचा सन्मान करतील, त्यांचं स्वागत सत्कार करतील. अगदी निश्चितच आपण अनेक पाहुण्यांचं इथे स्वागत करतो. खरं त्यांनी ही स्पर्धा पाहिली तर अगदी सन्मानाची स्पर्धा म्हटली ते आणि नक्कीच अभिमानाची स्पर्धा म्हटली ते, म्हणून पाहुण्यांचं आपण इथे स्वागत करतोय. तर कल्पेश सरांचा इथे सन्मान होतोय या मंचावरून, त्यांना नक्कीच आम्ही अभिवादन करतो. या स्पर्धेतून आपण इथे आलात आणि खरोखरच आपल्या येणारी या स्पर्धेची या कार्यक्रमाची शोभा वाढली तर तुमचं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने मात्र अगदी सन्मान होतोय. व्यासपीठावरून आपलं खूप खूप हार्दिक असं स्वागत असेल. तर यानंतर भूषण पाटील विनंती असेल की आपण यापुढे आणि नंतर सागर पाटील एक लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय चिखले गावचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी भूषण यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र या पाहुण्यांचा इथे सन्मान यथोचित सन्मान करावा. त्यांचं देखील इथे शाही सन्मान होतोय व्यासपीठावरून आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने. तर सागर यांचा हा सत्कार आपण पाहतोय, सत्कार सोहळा पाहतोय. या अंतिम सामन्यामधून इथे सन्मान होतोय. तत्पूर्वी जर धावसंख्या पाहिली तर फलकावर जाऊन पोहोचली होती 12 धावा 1 गडी बाद आणि आतापर्यंत 2 चेंडू संपलेत या षटकातले. तर सौरभ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर या षटकात घेऊन येत आहेत. तिसरा चेंडू थोडंसं फिल्डिंगमध्ये अगदी अदला बदल होती, तब्दिली होती आहे आणि त्यानंतर षटकातून हाताळला जातोय तो हा पुढचा चेंडू. सामना करतील सतीश. यायचं रिव्हर्सचा स्ट्रोकचा अटेम्प्ट चालला होता परंतु नक्कीच चेंडूचा अंदाज घेता आला नाही आणि चांगला एका चेंडूची समाप्ती इथे होते. या षटकात धावा रोखण्याचा मनसुबा ठेवला होता गोलंदाजी आणि आतापर्यंत नक्कीच यश आलंय. चांगली गोलंदाजी करत असताना थोडंसं शांत करतायत फलंदाजांना, कारण सतीश सारखा फलंदाज जास्त वेळ थांबत नसतो. त्यांना आक्रमण करण्याला आवडतं आणि हे आक्रमण बघूयात पुढे होईल का. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या षटकातून. इथे मात्र चेंडू बॅटवरून थोडासा का होईना गेला होता तो पॉईंट रिझनला. दरम्यान चेंडू अडवला जातो तोपर्यंत सहज आणि फलंदाज जोखीम घेत आहे दुसऱ्या धावेची आणि दुसरी धाव घेताना बघूया काय घडलंय. तर फलंदाज धावची स्वरूपात बाद झाले. सतीश यांनी थोडीशी कमी घाई केली असं मी म्हणेन आणि घाई करताना मात्र अगदी संघाला अगदी संकटात आणले, कारण विकेट आली ती दुसरी. तर 2 फलंदाज आपण पाहतोय. सुरुवातीला यतीश बाद झाले, आता सतीश बाद झाले आणि मगाच्या सामन्यात सुद्धा असं चित्र आपण पाहिलं होतं की दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने संघाचा डाव सावरला पुढच्या 2 फलंदाजांनी निखिल आणि योग्य इथे पण संघातील खेळाडूंनी. त्यामुळे नक्कीच तशा प्रकारची जबाबदारीचा पुन्हा एकदा त्याच दोन्ही फलंदाजांवर येते, आकाश आणि निखिल यांच्यावर. कारण इथे संघासाठी धावसंख्येचा प्रयत्न होता की वाढावे, धावसंख्या वाढावी या हेतूने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या धावेला ते बाद झाले. तर जिथे 1 गडी बाद 13 धावा होत्या तिथे मात्र आता 2 गडी बाद 13 अशी पण कामगिरी सध्या पाहतोय आणि आपण पाहिलं तर या षटकातून चेंडू संपले 4. तर पुन्हा एकदा पाहुण्यांकडून कल्पेश पाटील आणि सागर पाटील यांच्याकडून बक्षीस लागलं गेलं आहे. षटकांची हॅट्रिक किंवा त्याचबरोबर विकेटची हॅट्रिक त्यासाठी मात्र 2111 रुपयाचं बक्षीस लावलं गेलं आहे आणि बघूयात हे बक्षीस पटकावेल कुठला खेळाडू. इथे मध्ये एक लांब लचकचा फटका आल्या सुरुवात करताना अगदी निखिल याचा जबरदस्त सुरुवात. टोलेजंग षटकार अगदी प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी मात्र हा षटकार आला आहे. उत्तुंग षटकार. संघाला जेव्हा संकट मोसम स्थिती असते त्यावेळेस मात्र निखिल नेहमीच संघाला धावून येतात संघाच्या मदतीला आणि आता देखील पाहिलं की 2 विकेट लवकर गेल्यात त्यामुळे संघाची अडचणी वाढत होत्या आणि अशा वेळेस त्यांनी जो जबरदस्त टोलेजंग षटकार ठोकलाय तो संजीवनी देणारा संघाला ठरतोय. आत्मविश्वास वाढवणारा हा षटकार आला आणि संघाची धावसंख्या पाहतोय ती जाऊन पोहोचलेली 19 वर 19. 2 बाद 19 धावा. षटकातून अजूनही अंतिम चेंडूचा खेळ बाकी. इथे मात्र अगदी चांगली गोलंदाजी पुढच्या चेंडूवर झाली आणि षटक संपलं गेलं. तर अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 19. 3 षटकाचा हा अवधी आहे. जरा रस्त्यावरचे जे प्रेक्षक वर्ग जरा कृपया आपण मोठ्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवा. आपल्या बाईक ज्या असतील त्या बाजूला लावायच्या आहेत.
अगदी समोर आपण पाहताल तिकडे इंडस्ट्रीज एरिया साठेपाडा आपण पाहतोय ते गावामध्ये तिकडे अनेक कंपन्या आहेत आणि मोठ्या अडजळ वाहनं आहेत, त्यांना कृपया रस्ता मोकळा ठेवा. जसं आपण क्रिकेटचा आनंद घेत आहे त्याप्रमाणे आपण थोडीशी दक्षता बाळगली पाहिजे, कधीच आपल्याला सुद्धा दुखापत होऊ शकते. तर चांगले आहे, 2 षटकाचा आपण किती खेळ पाहिला असेल आणि 2 षटकाच्या समांतर एक चांगलीशी इथे म्हणतात गोलंदाजी पाहायला मिळाली ती साईराज कुडू संघाकडून. तर आता अंतिम षटकाला सुरुवात होते. पुन्हा एकदा मात्र चिराग भानुशाली हे फिरकीचा जादूगर म्हणून उल्लेख मगाशी केला, आम्ही सुद्धा केला, अक्षय सरांनी देखील केला की खरोखर त्यांच्या बोटातली जादू त्यांनी मागच्या सामन्याच्या षटकात दाखवली आणि विकेट मिडल ओव्हर हाताळली होती. तोच गोलंदाज आता पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अंतिम षटक घेऊन षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र बॅकफुटला जाताना चांगला स्ट्रोक तिथे शतक थोडीशी चुकी केली म्हणावं गेल, झेल होता सोपासा तो मात्र त्याला झेल सोडला गेला आणि त्यामुळे त्याचा लाईफ मिळते, जीवदान लाभते फलंदाजांना. या लाईफचा फायदा घेताना अगदी एक धाव वाढते. याच एकेरी धावेने संघाची आता धावसंख्या पोहोचते फलकावरती 20वर. तर बघा प्रशांत पाटील सर आणि सागर पाटील सरांनी हॅट्रिक चौकारांच्या षटकारांचे असू देत किंवा विकेटचे असू देत त्यासाठी मात्र 2111 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवलं गेलं आहे या पाहुण्यांकडून. आणि कुठला खेळाडू अशा प्रकारचं हे बक्षीस पटकवेल याकडे आता लक्ष सर्वांचं लागलेला. इथे मात्र अगदी उलटा पुलटा षटकार ठोकला गेला, अतिशय उत्तुंग षटकार ठोकला गेला आहे आणि खरोखरच पुन्हा एकदा तर कौतुक करायला निखिल पाटील यांचा अगदी सडसडीत बांधायचा खेळाडू. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणखी एक सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय महेंद्रजी ठाकरे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होतं. या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी मोलाचं सहकार्य त्यांच्या वतीनं आपल्याला लाभलंय. द्वितीय जे पारितोषिक आहे जे त्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे ते सन्माननीय महेंद्रजी ठाकरे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. तर या षटकातला पुढचा चेंडू देखील आणि पुन्हा एकदा मात्र पाहिल्यानंतर फटकवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खा होईना बॅटवर निसटला परंतु एसटी मागे गेल्यानंतर सहजपणे बाय स्वरूपात इथे धाव येते आहे आणि एकदा बेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 27 धावा 27. तर महेंद्र ठाकरे सरांचं इथे आगमन जाते. नक्कीच एक युवा नेतृत्व आपण पाहतोय आणि त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी जे येत आहेत त्या सर्वांचं आपण स्वागत करूयात. या स्पर्धेकरता विशेष त्यांचं सहकार्य लाभलं आहे आणि खरोखरच एक चांगलं हे व्यक्तिमत्व जिजाऊ शैक्षणिक संस्थेचे जे स्वतः मात्र एक पदाधिकारी आहेत आणि निश्चितच त्यांचा आपण सन्मान करतोय. व्यासपीठावरून त्यांचं स्वागत शब्द फुलांनी केलं जात आहे. अगदी फटाक्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत झालं कारण खूप मोठं सहकार्य त्यांनी लाभलं आहे आपल्या स्पर्धेसाठी त्यांचं. तर त्याबद्दल त्यांचा मी सुरुवातीलाच इथं धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो. तर धावसंख्या थांबली ती 27 धावावर. या षटकात धावा थोड्याशा मात्र थांबल्या गेल्यात कारण चांगली गोलंदाजी होती आहे ती चिराग यांची. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी थोडं चेंडू अगदी लोअर फुल टच म्हणावा लागेल. चेंडू अगदी जमीन लगत आला कार्पेट अगदी गवताला घासत पुसत चेंडू निघाला होता तो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला. दरम्यान तर एक धाव येते आहे आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 28वर 28. या संध्याकाळच्या सत्रात देखील अगदी पाहतो आपण केदारनाथ गावदेवी पिंपळा संघ एक चांगलीशी कामगिरी करण्याच्या दृष्टीने मात्र वाटचाल करतोय कारण षटकातून आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करण्यासाठी आपण जी 3 षटकं निवडली होती त्या पद्धतीला त्या अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक राहिला तो पिंपळा संघाला. आणि या अंतिम चेंडूवर देखील बघा अगदी उलटा पुलटा पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतो. अगदी जबरदस्त हा फटका मारा गेला आणि पुन्हा एकदा चेंडूने सीमा रेषा ओलांडली. सीमे पलीकडे षटकार. अतिशय सुंदर खेळ मात्र निखिल पाटील यांचा झाला आणि संघाला एक चांगल्या स्थितीत त्यांनी नेलं या षटकाराने. तर धावसंख्या पोहोचली ती 34वर 34 आणि लक्ष असेल विजयासाठी ते 35 धावांचं अतिशय चांगलं कडवं आव्हान मी म्हणेन दिलं ते अंतिम सत्रामध्ये. कारण शेवटचं आपण पाहतोय की थोडंसं अंधारमय वातावरण होऊ लागलं आहे. बॅड लाईटचा सामना इथे करावा लागणार आहे साईराज कुडू संघाला आणि अशा परिस्थितीत जे चांगली खेळी झाली आहे. 2 फलंदाज सुरुवातीला लवकर बाद झाल्यानंतर देखील निखिल यांनी जे काम करत होतं ते काम पूर्ण केलं आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत नेलं ते 34 धावावर. त्यामध्ये 35 धावांचं टार्गेट हे चेस करण्यासाठी कशा प्रकारची मेहनत करतील कुडूसकर ते ऐकवण्याकरता मात्र अगदी पुन्हा एकदा अक्षय आपल्याशी जोडले गेलेत. तर या अंतिम टप्प्यात अंतिम क्षणातलं मात्र अगदी निश्चित आपलं धावतो वर्णन ते पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आपल्याला उत्सुक आहेत. तर या सर तुमचं स्वागत असेल. सर्वात आधी आपल्यासोबत उपस्थित असलेले माननीय सन्माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब ज्यांचा शाही सन्मान आणि शाही सत्कार जो आपण या मुख्य मंचावरनं करणार आहोत धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर यांच्या वतीनं
या भगवा करंडक 2025च्या निमित्तानं आपल्या द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकाचे दाते सन्माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब ज्यांचा शाही सन्मान भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरनं करतोय. मी भूपेंद्र भोईर यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करणार आहोत. सन्माननीय महेंद्रजी ठाकरे साहेब जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार मी सर्वांना विनंती करेन की टाळ्या वाजवून आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. महेंद्रजी ठाकरे साहेब जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान इथे मुख्य मंचावरनं केला जातोय. तर नंतर आपल्या समवेत सन्माननीय विवेकजी ठाकरे इथे उपस्थित आहेत. मी निखिल पाटील यांना विनंती करतो की आपण विवेकजी ठाकरे यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. विवेकजी ठाकरे जे आपल्या सोबत आहेत. मान्यवर पाहुणे जे उपस्थित आहेत त्यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर सन्माननीय भाई पाटील साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी सुधीरजी पाटील यांना विनंती करतो की आपण भाई पाटील यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. यानंतर आपल्यासोबत जय आरज इथे उपस्थित आहेत. मी भावेश पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. जय आरज इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो त्यांना सन्मानित. त्यानंतर सोमनाथ गावित साहेब इथे उपस्थित आहेत. हेमंत पाटील आपल्याला विनंती आहे की आपण सोमनाथ गावित यांना सन्मानित करावं. हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते सोमनाथ गावित यांचा सन्मान होईल. इथे पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. विशाल वल्टे तो गोल्डन डकचा शिकार ठरलाय. तर नंतर सागर पाटील आपल्या मुख्यमंचावर उपस्थित आहेत. मी विशाल म्हस्कर यांना विनंती करतो की आपण सागर पाटील यांना सन्मानित करावं. विशालजी म्हस्कर आपण सागर पाटील यांना सन्मानित करायचंय. नवीन बॅटर योगेश चौधरी काका तो मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागरजी पाटील यांचा सन्मान विशाल म्हस्कर यांच्या शुभ हस्ते आपण इथे करणार आहोत. तर नंतर प्रशांत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. मी सूरज सुनावणे यांना विनंती करतो की आपण प्रशांत पाटील यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. मॅचकडे जाऊया कारण मॅच खूप महत्वाची आहे. कारण यातील विजयी संघ पहिला क्वालिफाय होणारा संघ या स्पर्धेतला तो ठरणार आहे. कोण क्वालिफाय होईल ते आपल्याला बघायचं आहे. एका बाजूने टीम साईराज कुडूस आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करण्याकरता सज्ज झाली आहे ती टीम केदारनाथ 11 पिंपळास. 35 धावसंख्येचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. यतीश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र तिथे बॉलला ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे दूरवर. एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल ज्या 1 इथे डावाची सुरुवात इनिंगची सुरुवात. सलग 3 षटकार सलग 3 विकेट्स प्रशांत पाटील आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक इथे दिलं जाणार आहे. कोण घेईल या 3 विकेट्स कोण मारेल हे 3 षटकार ते आपल्याला बघायचं आहे. कारण 3 षटकार आले तर कुडूसकर खुश होतील आणि 3 विकेट्स आल्या तर पिंपळासकर खुश होतील. काय घडेल ते इथे आपल्याला बघायचं आहे. कोणाला खुशीचा इजहार इथे करण्याची संधी मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यतीश पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र सौरभ सवर तिथे मोठ्या फटक्याकरता प्रयत्न करत होता. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर होता आणि त्यामुळे लेगबायचा इशारा आला. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 2 या आकड्यावर. यतीश पाटील अगदी प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय आणि पिंपळास टीम जर आपण पाहिलं तर स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक करता ओळखली जाणारी टीम आहे.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. हा यावेळेचा बॉल तो थोडासा कमी गतीने टाकला होता, थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा होता आणि बाहेरच्या बाजूने काढताना त्याला विकेटच्या मागे नेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथे यतीश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1-1 अशी स्थिती आहे सध्या साईराज कुडूसची. पुढचा बॉल यावेळेस मात्र योगेश चौधरी चांगला फटका खेळतोय. बिटवीन द गॅप बॉल चाललाय वेगानं सीमारेषेच्या दिशेनं. तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉलिंग आणि त्यामध्ये आली या विकेट. योगेश चौधरीला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट टीम साईराज कुडूसची. योगेश चौधरी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश बॅटिंग करण्याकरता जात असताना सौरभ सवर आणि महेश या दोघांना या मॅच मध्ये आता काहीतरी वेगळं करावं लागेल. दोन युवा खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, महेश आणि सौरभ. यतीश पाटील आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करतोय. फलंदाजीमध्ये खूप जास्त प्रावीण्य नसलं तरी निखिलनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि टीमला सावरलं तेही वाखाणण्याजोग होतं. ते खूप अप्रतिम होतं. कारण चिराग भानुशालीच्या विरोधात खेचलेले ते 2 गगनचुंबी षटकार ते या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलेत. महेश आलाय डावकुरे हाताने बॅटिंग करण्याकरता. समोर यतीश पाटील आहे. 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली आहे. ऑफस्टमवर पडला तिथनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. ओव्हर समाप्त झाली आहे. येणारे 12 बॉल विजयाकरता 34 धावसंख्येची गरज. 3 झाल्यात, माफ करा 32 ची गरज आहे. 16च्या सरासरीनं 12 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. कोण जिंकेल, कोण पहिल्यांदा क्वालिफाय होईल या भगवा करंडक 2025 मध्ये ते इथे आपल्याला बघायचं आहे. ओव्हर नंबर 2 ज्यानं फलंदाजी करून या मॅचला सावरलं, ज्याने या मॅच मध्ये चांगल्या धावा उभा केल्या आणि आपल्या टीम करता एक चांगलं आव्हान ज्यानं सेट केलं तो निखिल पाटील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता समोर सौरभ सवर पहिल्यांदा बॅटिंग करण्याकरता आलाय. आतापर्यंत नॉनस्ट्राईक एंडकडेच आपल्याला तो पाहायला मिळाला होता. चांगला बॉल खोल टप्प्याचा तिथे जमिनीलगत खेळला. एक सिंगल जरूर मिळवली. डबल करता कॉलिंग आहे. वेगानं धावलाय आणि वा काय रेडिंग बिटवीन विकेट आहे. अगदी वेगानं धावताना दोघांनी 2 रन तिथे कंप्लीट केले. या 2च्या मदतीने धावसंख्या 5 वर. अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. सौरभ सवर या मॅच मधला सर्वात मोठी भिंत असं म्हणू शकतो आपण. पिंपळास आणि विजय यामधली सर्वात मोठी भिंत जर काय तर ती सौरभ सवर आहे. यावेळेस मात्र फटका तिथे फाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल. एज लागला होता. खरं तर हा बॉल मिडल झाला असता तर दूर सीमारेषा पार पाहायला मिळाला असता. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. क्रिकेटमध्ये जे तुम्ही केलंय त्यावरच बोललं जातं आणि त्यावरच तुम्हाला रन्स मिळतात. धावसंख्या 1 न पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. निखिल पाटील चांगली गोलंदाजी करतोय. महेश तो स्ट्रायकर एंडकडे आहे. डावकुरे हाताने बॅटिंग करणार आहे. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, उशीर झालाय. 1 ओव्हर आणखी बाकी आहे त्यामुळे विनंती करतोय थोडीशी घाई करा. ऑन साइडला चांगला फटका तिथे खेळला गेला. अलॉंग द कार्पेट एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वर. सिंगल डबल्स येत आहेत मात्र मोठे फटके ते लुप्त पावलेत आणि ते सौरभला मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. काय सौरभ ते मोठे फटके मैदानाच्या आतनं खेळतोय की त्याला निखिल तो इथे रोखून धरेल, बांधून ठेवेल, बंदिस्त करत गोलंदाजी करेल. यावेळेस सौरभच्या बॅटमध्ये मिडल झालाय. मग तो मैदानाच्या आत भेटेल कसा. बॉल गेला मिड विकेटच्या बाहेर. सीमा रेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 13 या धावसंख्येवर. अजूनही विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 22. 2 चेंडूमध्ये 1 मोठा फटका आला तर मग मॅच ती बरोबरीत येईल.
या 2 बॉलमध्ये सौरभ सवरकडनं एक मोठा फटका येतोय का ते आपल्याला मैदानाच्या आतनं बघायचंय. निखिल यावेळेस मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, त्याचा पाठलाग अपुरा ठरेल. बॉल सरळ सीमारेषा पार. सौरभ सवरच्या बॅटमधनं आणखी एक चौकार. 4. अगदी क्लासिक कव्हर ड्राईव्ह होता. हे बघा तुम्हाला तिथे मैदानाच्या आतनं दाखवलं जातंय. शफल झाला होता आणि त्यानंतर वा ला जवाब. अगदी क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर जिथे खेळायला हवं होतं अगदी तिथे खेळला आणि हा चौकार परावर्तित केला. 4च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17वर. अजूनही 18 बनवायचे आहेत. शेवटचा बॉल आहे. काय घडेल या बॉलवर, कुठला फटका खेळेल, कशा पद्धतीने रन्स घेतल्या जातील ते सर्व काही पाहण्यालायक ठरणार आहे. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. आता विजयाकरता 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. या 17चा खतरा कोणाला, कुडूसला की पिंपळासला, पिंपळासला की कुडूसला, कोण जिंकेल, कोण क्वालिफाय होईल, महत्वाची मॅच. चला वेळ घेऊ नका, लगेचच पुढचा गोलंदाज आला कारण संध्याकाळ झाली आहे. त्यामुळे पुढचा गोलंदाज विना विलंब लगेचच गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचा आहे. 6 चेंडू 17 धावसंख्येची गरज. थोडंसं तिथे विचारपूस केली जाते. चला पिंपळा संघ लगेच पुढचा गोलंदाज आणायचा आहे. शेवटचे 6 बॉल, विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आणि तिथे सतीश, त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय. 6 मध्ये 17 वाचवेल की सौरभ 6 मध्ये 17 बनवेल. सौरभ आणि सतीश या दोघांमधला खेळ. या स्पर्धेच्या निमित्तानं रोज अगदी चांगला प्रेक्षक वर्ग इथे येतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. अशीच साथ या मैदानाला आपली राहू द्या, कारण प्रेक्षकांविना मैदानात क्रिकेटला मजा नसते. हा प्रेक्षक वर्गच आम्हा सर्वांना हिट करतो. खेळाडू असतील त्यांना हिट करण्याचं काम जर कोण करतो तर तो प्रेक्षक वर्ग आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सतीश आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडकडे सौरभ सवर. सतीश आणि सौरभ या दोघांमधला खेळ, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधली खडाजंगी, या दोघांमधलं हे द्वंद्व युद्ध आपल्याला मैदानात बघायचंय. यावेळेस मात्र पहिलाच फुलटॉस त्याला योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. एक रन कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 रन्स तिथे कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 20 वर. 15ची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ, 15 धावसंख्येची गरज. काय घडेल, कोण क्वालिफाय होईल, निर्णायक 5 बॉल, 15 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल सतीश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस होता, मात्र योग्य तऱ्हेनं तिथे कन्वर्ट करता आला नाही. एकच रन. महेश तिथे म्हणतोय आता मी खेळतो. 2 बॉल तुझ्या वाट्याला होते, त्यावर तुला 2 सिंगल त्याच घेता आल्या. आता मात्र या चेंडूचा प्रयत्न मी करतो. एखादा मोठा फटका माझ्या बॅटमधनं आला तर मॅच मला जिवंत करता येईल. हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. मी करू शकतो हे जेव्हा तुम्हाला स्वतःला ठाऊक असतं ना, तेव्हा तुम्ही अविश्वसनीय ज्या कामगिरी आहेत त्या करू शकता. आणि इथे महेश अगदी तेच म्हटलं की मी करू शकतो, मी मारू शकतो. त्यामुळे त्यानं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. येणारे बॉल शिल्लक आहे 4. रन्स बनवायचे आहेत 14. काय या 4 मध्ये 14 धावफलकावर लावल्या जातील ते इथे आपल्याला बघायचंय. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सतीश, समोर महेश डावकुरे हातानं. खुल्या डब्याचा बॉल आहे, तिथे एक सिंगल. पंच जो काय डिसिजन देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पंचांचा डिसिजन हाच अंतिम असेल.
इथे बाद दिलंय पंचांनी आणि नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. येणारे आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावसंख्येची गरज आहे. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करतोय, सीमारेषा पार जातोय. मॅच ऑन झाली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 2 आणि या 2 बॉल मध्ये रनची गरज आहे 10. मॅच संपलेली नाहीये. जे उभे झाले होते ना ते परत बसलेत. नाही, काहीतरी सुरू झालंय. विनायक गतवर्षीची या मैदानावरची आठवण ताजी करतोय. निर्णायक क्षणी त्यानं खेचलेले ते 2 षटकार आणि त्यानं कुडूस संघाला विजय प्राप्त झाला होता. तोच विनायक मैदानामध्ये आहे. 2 बॉलमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. काय इथे विनायक मोठा फटका खेळेल का? सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सतीश आणि विनायक या दोघांमधला खेळ तो तिथे आपल्याला बघायचा आहे. निर्णायक चेंडू आहे. फील्डमध्ये थोडासा बदल तो सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सतीशचा, मॅच मधला सर्वात निर्णायक बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटमधनं निसटला आणि इथे पिंपळासकरांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. कारण क्वालिफायचं जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आता पूर्णत्वाला येत असताना पाहायला मिळत आहे. कारण ही मॅच आता त्यांच्या बाजूने झुकली आहे. 1 बॉल 10 धावसंख्येची गरज. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरने. गोलंदाज आपल्या षटकातील शेवटचा बॉल आहे तो घेऊन जाण्याकरता. चला, शेवटचा बॉल तो हाताळण्याकरता सतीश सज्ज होतोय. चला, सर्वच जण क्षेत्ररक्षण लावतील तर आणखी 5 मिनिटं जातील. सज्ज होईल सतीश आपल्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल घेऊन. आणि यावेळेस मात्र विजयी होतीये पहिली क्वालिफाय होणारी टीम या स्पर्धेची, भगवा करंडकची टीम केदारनाथ 11 पिंपळास.